नमस्कार. आपण पाहताय विश्वकर्मा मीडिया एसटीडी न्यूज. मी पत्रकार आणि संपादक संदीप दीक्षित. आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रसिक श्रोते हो, आज आपण अशा एका गावाची भेट घडवून आणणार आहोत. तिथल्या एका अनोखी उपक्रमांची माहिती घेणार आहोत. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं दक्षिणेचं एक उपक्रमशील गाव नागझरी. नागझरी या गावाची खरी ओळख म्हटलं तर हे गाव श्रमकऱ्यांचं गाव आहे. श्रमदान ही या गावची परंपरा आहे. ज्या रस्त्याने आपण प्रवास करतोय हा रस्ता सुद्धा या गावातल्या श्रमकऱ्यांनी श्रमदानातून बांधलेला आहे. शासनाच्या विविध विकास कामांची आवश्यकता गावांना असतेच, परंतु हे गाव शासनाच्या विविध विकास कामांची वाट न पाहता स्वतःच पुढे येऊन स्वतःचं श्रम, स्वतःचा पैसा, स्वतःचा वेळ देऊन हे गाव आपलं रुपडं पाडते आहे. असं हे नागझरी गाव. गावामध्ये प्रवेश करताना गावातीलच एक थोर कैलासवासी माजी सैनिक लक्ष्मण वसंत भोसले यांच्या नावाने बांधलेल्या अत्यंत सुसज्ज अशा कमानीमधून आपण प्रवेश करतो. गावाच्या दुतर्फा अनेक विविध प्रकारची ऑक्सिजन निर्माण करू पाहणारी अनेक झाडं झुडपं या गावकऱ्यांनी पूर्वज पारंपरेप्रमाणे लावलेली आहेत. या गावामध्ये चित्रपट अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन या संकल्पनेमध्ये 2016-17 सालामध्ये हे गाव त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालं आणि मनसंधारणाबरोबर जलसंधारणाची अनेक विकास कामं गावाच्या शेतामध्ये, टेकड्यांच्या मध्ये, सार्वजनिक ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि गाव एक श्रमपंढरी म्हणून पुढे येऊन अनेक गावाची विकास कामं हे गाव करतं. आज ही परंपरा कायमस्वरूपी टिकून आहे. गेले अनेक महिने हे गावातील अनेक तरुण, अनेक महिला गावाला ग्रामस्वच्छतेचा मंत्र देऊन प्रत्येक रविवारी पहाटे 5 वाजता या गावामध्ये अनेक तरुण, अनेक तरुणी, अनेक ज्येष्ठ आपल्या हातामध्ये खराटा, टिकाव, खोरं, फावडं इतर साहित्य घेऊन श्रमदान करता करता गावाचा परिसर स्वच्छ करणं आणि स्वच्छतेबरोबर मनसंधारण घडवून गावाला जलसंधारण करण्याकरता अनेक प्रकारची क्षेत्रीय उपचार करून गावाला स्वयंपूर्ण करण्याचा महान संकल्प या गावामधल्या प्रत्येक नागरिकांना. गावामध्ये विविध जाती धर्माची लोक राहतात. जातीपाती, लिंगभेद, धर्मभेद याच्या सर्व भिंती या गावामध्ये कधीच पाळल्या जात नाहीत. सर्व धर्म समभाव या आदर्श संकल्पनेप्रमाणे या गावातली लोक एकत्रित येऊन गावाच्या स्वच्छतेबरोबर आपल्या मनाची स्वच्छता करणं आणि गाव स्वच्छ करून मनसंधारण घडवून आणून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणणं या पद्धतीचा प्रयत्न करत आहे. 2016-17 सालाच्या पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेच्या काळामध्ये डोंगर माथ्यापासून ते जमीन सपाटीपर्यंत अनेक जलसंधारणाच्या क्षेत्रीय उपचार करून या गावानं पाण्यामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त केलेली आहे. आज अखेर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष पूर्ण झाली, पण या 75 वर्षामध्ये या गावातल्या शेती विकासासाठी शासनाचे कुठलीही पाणी योजना पोहोचू शकलेली नाही, आली नाही. परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारं, ओढ्यांच्या पाण्यावर अवलंबून असणारं हे गाव पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं केलेल्या विविध विकास कामांच्या निमित्तानं आज जलमय झालेलं आहे. अखंड वर्षोनुवर्ष 12ही महिने जर पावसाळा पुरेपूर झाला तर वर्षभर या गावातल्या ओढ्यांना पाण्याची धार चालू असते. अशा प्रकारचे मागील अनेक दिवसांचा अनुभव आहे. या गावामध्ये जलसंधारणाबरोबर मनसंधारण घडता गावामध्ये पर्यावरण रक्षणामध्ये विशेष भर दिला जातो. आज सुद्धा
एका विशिष्ट ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता अनेक निसर्ग उपयुक्त असणारी झाडं या ठिकाणी वृक्षारोपणाच्या निमित्तानं लावली जाणार आहेत। आणि अशा एका उत्कृष्ट अशा गावाची भेट घडवता या कार्यक्रमाची पाहणी करता हे जे समोर आपण पाहतो आहोत हे एकेकाळी ओढा होता, ही तर घाणीघाण होती, परंतु आज पर्यटनासारखा ठिकाण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। अनेक ग्रामस्थांच्या श्रमामधून उभं राहिलेलं हे यशस्वी प्रयोग आहे। असाच प्रयोग महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांनी स्वयंपूर्ण होता आपलं गाव दुष्काळमुक्त करून पाणीदार बनवावं, पाणीदार होता शेतीचा विकास घडवून आणावा, मनसंधारणातून लोकांच्या मध्ये जातीय धर्मभेदाचे भिंती नष्ट करून गाव सर्वांगीण विकासाकडे कसं जाऊ शकतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून नागझरी गावाकडे आज पाहिलं जातं। येणाऱ्या काळामध्ये नागझरी हे गाव स्वयंपूर्ण विकासाकडे जाणारं एक खेडं म्हणून, एक पॅटर्न म्हणून याच्याकडे पाहता येऊ शकेल अशा प्रकारचं एक द्रष्ट काम गावातल्या सर्व जाणत्या लोकांनी या गावामध्ये सुरू केलेलं आहे। आणि या गावकऱ्यांच्या प्रयत्नाला आज यश येऊन या गावामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं वृक्ष वेली अत्यंत आनंदानं डोलत आहेत। जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती या प्रकारचं तत्व खऱ्या अर्थानं या गावामध्ये नांदताना पाहताना आपल्याला दिसून येत आहे। आणि अशा एका चांगल्या कार्यक्रमाचे साक्षीदार आज तुम्हालाही या व्हिडिओच्या निमित्तानं या एपिसोडच्या निमित्तानं होता येईल। आपण पाहत राहा। नमस्कार, माझं नाव नामदेव गुरव आहे। मी आजी माजी सैनिक संघटना याचा सदस्य आहे आणि सैनिक संघटनेबरोबरच नागझरीमध्ये सामाजिक काम करणारे सगळे एकत्र येऊन आम्ही आज जवळजवळ 32 ते 34 आठवडे झालं ग्राम स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे। ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही गावामधील कचरा प्लास्टिकची समस्या आहे ती पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं ध्येय आम्ही पहिलं तर आपल्या मनामध्ये हे केलेलं होतं आणि त्याचाच परिणाम की आज गावामध्ये 32 ते 35 आठवडे झालं आम्ही ग्राम स्वच्छता अभियान अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या सहकार्याने गावामध्ये जेवढे सामाजिक कार्य करणारे आहेत किंवा आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य आहेत यांच्या माध्यमातून आम्ही कचऱ्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन केलेलं आहे। आणि त्याच्याच माध्यमातून गावातील नाले किंवा गावामध्ये औषध फवारणी करणे, तणनाशक फवारणी करणे, मच्छरसाठी औषध फवारणी करणे हे असे उपक्रम आतापर्यंत राबवले आहेत। आणि त्यातून आम्ही एक संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान तसेच आपले जलसंधारणाची कामं हातामध्ये घेतली आणि जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात हातामध्ये घेतली। त्याबरोबरच आता आम्ही सर्व मिळून गावातली आणि सदस्य आपले संस्थेचे हे सगळ्यांनी मिळून वृक्षारोपणाचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। आज कमीत कमी 200 झाडाचं वृक्षारोपण करायचं आहे त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि याच्या माध्यमातून गावामधील रोगराई ह्याच्यावर भरपूर प्रमाणात परिणाम झालेला आहे या गोष्टीचा। धन्यवाद। फार पूर्वीपासून श्रमदानाची चळवळ आमच्या वडील आजोबांच्यापासून गावातील सर्वच जी वयोवृद्ध मंडळी होती आता ते नाही आहेत आपल्यात। पहिले गावाला रस्ते नव्हते, रस्त्याची सुद्धा कामं श्रमदानातून घाटापर्यंत इकडून आर्वीच्या शिवपर्यंत इकडं पुशेसावळीपर्यंत ह्या पूर्वीच्या माणसाने हे श्रमदानातून सगळे रस्ते वगैरे करायचे। जिथं जिथं रस्ता खराब वाटेल तिथं सगळे एकत्र यायची, ते करायची आणि तीच परंपरा बरेच वर्ष चालू होते। काही काळासाठी ती खंडित बी झाली होती की लोकांना थोडासा वेळ नसल्यामुळं ते करत होते। पण 2017 साली ज्या वेळेला दर 4-6 वर्षांनी दुष्काळ पडतोय, दुष्काळ पडला की काय पाण्याची परिस्थिती, पाण्याची काय अवस्था आहे हे गावाला किंवा सर्वच लहान थोरांना त्याची ती जाणीव भासायची, म्हणजे अगदी उणीव भासायची त्याची। आणि 2017 साली मग सगळ्यांनी मिळून आता नागझरी गाव जर तसं बघितलं तर कोरेगाव तालुक्याचं दक्षिणेचं शेवटचं टोकाचं गाव
गाव हे संपूर्ण निसर्गावर अवलंबून असल्यामुळं नद्या नागझरी गावापासून किमान एक 15 किलोमीटरवर कृष्णा नदी वाहते आणि तसा सातारा जिल्ह्यामध्ये धरणं झाली, पण धरणाचाही आम्हाला नागझरी गावाला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा लाभ नाही मिळाला आणि मिळणार बी नाही अशी अवस्था आहे. त्यामुळं नागझरी गावाने विचार करून एकदा पाडव्याच्या मिटिंगला, म्हणजे पाडव्याला वर्षभराची मिटिंग असते, त्या मिटिंगमध्ये हा विषय घेऊन आम्ही ते श्रमदान करायचं. आणि नुकतंच पाणी फाउंडेशनचं महाराष्ट्रात चळवळ सुरू होती आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही आपलं म्हटलं आपण सगळ्यांनी बसून आपण विचार करूया आणि गाव सगळे एकत्र बसून आम्ही पारावरच बसलो होतो आणि श्रमदानाला सुरुवात करायची असं ठरलं आणि गाव एकीनं जोमाला लागलं. आणि काम इतकंच 2017 साली जे काम इतक्या चांगल्या प्रकारे हे झालं की साधारणपणे गावात 1000-2000 माणसं रोज 2 तास श्रमदानासाठी यायची आणि सगळी सोयी व्हायची. तिथं बाहेरून गाव आले, माहेरवासीने आल्या, सगळ्यांनी मिळून ते मदत केली आणि त्या कामाचा असा फायदा झाला की पिण्याच्या पाण्याचा जवळजवळ बऱ्यापैकी प्रश्न सुटला की जेवढं पाणी वाहून जायचं तेवढंच पाणी अडवलं गेलं आणि त्याच्यामुळं गावाला इतका फायदा झाला. त्यामुळं गावात बागायत शेती झाली. किमान आपण तुळशीची लग्न म्हटलं तर काही लोकांना ऊस नसायचे, ऊस कोणाच्यातून मागून आणायचे. 10 गुंठ 5 गुंठ असा ऊस असायचा. मग आपली जोंधळ्याची किंवा गिडगाबाची चिपाडं त्या तुळशीला उभी करून हे साजरा करीत होते, म्हणजे तुळशीचं लग्न लावित होते. ती परिस्थिती राहिली नाही. आता प्रत्येकाकडे ज्याच्या त्याच्या परीने बागायत झाली, पाणी विहिरीनं झालं, त्यामुळे आता बऱ्यापैकी बागायत क्षेत्र झाले. आत्ता ह्या वर्षाच्या 7-8 महिन्यामध्ये एक नागझरी गावची सामाजिक संस्था, मिलिटरीचे सर्व माजी सैनिक, त्याचबरोबर गावातील तरुण वर्ग यांनी एक संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून नागझरी गावामध्ये ह्याला साफसफाईला सुरुवात केली. पहिल्यांदा गावातील साफसफाई आता गेली 6-7 महिने झालं, पहाटे 5 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत 2-2.5 तासाचा श्रमदान आपलं साफसफाई करून हे सगळी जाणीव आपले सामाजिक संस्था आणि त्याचबरोबर आपले गावातील सहकारी, काही सहकारी तर मुंबईवरून येतात तेवढ्याच्या कामासाठी, पुण्यावरून येतात आणि हे काम चालू आहे. आता सध्या आमच्या गावचे सुपुत्र लक्ष्मण राजाराम भोसले यांच्या सुनबाई वैशाली अमृतराव भोसले या पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यामध्ये आहेत. त्यांचा संकल्प आता नागझरी गावामध्ये झाडं लावण्यासाठी त्यांनी एक 56 झाडं दिलेली आहेत आणि त्या झाडाचं वृक्षारोपणासाठी आज इथं सगळी एकत्र झालेली आहेत, जमलेले आहेत. त्या झाडाचा खड्डे काढून तयारच आहेत. आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होतोय नागझरीला, जेणेकरून शासनाचा फारसा पाण्याचा तर फायदा होत नाहीच. नागझरी शेवटच्या टोकाला असल्यामुळं बरीचशीच माणसं बाहेरगावी नोकरीनिमित्तानं पोटाच्या ह्याने बाहेरगावी जातात. ही थांबण्यासाठी शासनाला बी ह्याच्यासाठी काहीतरी नागझरी गावाला मदत केली पाहिजे. आजूबाजूनं पाणी जातं. ह्या वर्षी तर आठवड्यातनं 1 दिवस पाणी यायचं. आम्हाला त्या लांडवाडीचे सरपंच यांनी साधारणपणे त्यांच्या पाईपलाईनचं 1.5 महिना मुफ्त असं पाणी दिलं आहे. 1 रुपया न खर्च करता न घेता त्यांनी जे मोठं मन दाखवलं नागझरी गावासाठी लांडवाडीचे सरपंच मोहनप्पा यांनी सहकार्य केलं. त्याच्याबद्दल आम्ही गावाच्या वतीनं त्यांचं कायमस्वरूपी ऋणी राहावं, कारण त्यांनी पाणी दिलं नसतं आम्हाला पाणी मिळालं नसतं. आणि आता टँकरची अवस्था बघतो, टँकरनं काय पाणी पुरणार आहे. त्याचबरोबर दुसरे का आपले आर्वीचे माने त्यांनी एक दिले, पुन्हा प्रताप काकासो भोसले यांना त्यांनी काय पाणी दिलं, सगळ्यांनीच पाणी दिलं, सहकार्य केलं पाण्याचं. त्यांचं सगळ्यांचं गावाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी आता थोडंसं 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी अशोक शामराव भोसले मुंबई स्थित असतोय आणि प्रत्येक रविवारी शक्यतो ह्या चळवळीमध्ये सहभाग घेतो. ही चळवळ आमची 35 आठवडे झाले रेग्युलर चालू आहे. गावातला कचरा काढणे, कचरा जमा करणे आणि कचरा डेपोमध्ये नेऊन टाकणे, गटारामध्ये कचरा असेल तर तो पण साफ करणे, लोकांचं अनुमोदन करणे की लोकांनी कचरा हा साठवावा आणि एकत्र करून कचऱ्याच्या गाडीत टाकावा. प्रत्येक रविवारी गाडी फिरवली जाते आणि ही चळवळ आम्ही नागझरी ग्राम विकास संस्थेच्या वतीनं आज 32 आठवडे झाले चालवतोय. तर ही संस्था आमची सगळ्या रिटायर लोकांच्या आणि एक सामाजिक लोक आहेत आपले गावातले प्रतिष्ठित लोक आहेत, सगळ्यांच्या विचारात आले की आपण एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास किंवा आपल्या गावाची स्वच्छता मोहीम चालू करूया. आणि हा उद्देश असा आहे की लोकांचं आरोग्य, कचरा जमा केल्यामुळं लोकांचं आरोग्य चांगलं राहतंय, साथीचे रोग येत नाहीत
आणि ह्या पूर्ण उन्हाळ्यामध्ये एकही आपल्या गावामध्ये साथीचा रोग आला नाही. त्याच्यामुळे लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहिलं आणि जे सिनियर सिटीजन आहे त्यांना कुणालाही साथीचा त्रास झाला नाही आणि त्याच्यामुळं लोकांचं आरोग्य चांगलं स्वच्छ राहिलं आणि जनसंधारणाच्या कामासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. आता हे गावचा एक गावठाणचा परिसर आहे, इथं वृक्षारोपणासाठी खड्डे खोदलेले आहेत. तर आज पुणेस्थित आमच्या गावच्या सुनबाई API आहेत, पोलीसमध्ये चांगल्या पोस्टवरती, त्या स्वतः त्यांनी झाडं दिलेले आहेत 180 किती दिलेले आहेत स्वतः, आणि ते स्वतः पण त्याच्यात सहभागी होणार आहेत वृक्षारोपणासाठी. तर ते एवढं आता धकाधकीत जेवण पोलीसचं म्हणजे काय विचार आहे नको, 24 तास ड्युटी असतात, त्यातून पण त्यांनी वेळ काढला आहे गावासाठी आणि त्यांचं पण आम्ही संस्थेच्या वतीनं आभार मानतो. त्या स्वतः याच्यात सहभागी होणार आहेत आणि ते आम्ही गावची एक पडीक जागा होती ती स्वच्छ प्लेन करून त्याला परत खाली कचरा काढून खोल करून त्याच्यात पाणी साठेल असा प्रयत्न केलेला आहे जलसंधारणाचा. मी वैशाली अमृत भोसले, लक्ष्मण भोसले यांची सून. मी सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पुणे पोलीस आयुक्तालय येथे कार्यरत आहे. झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना आमच्या म्हणजे माझे मिस्टर आणि माझ्या डोक्यामध्ये मागील 2-3 वर्षापासून आहे. त्याला कारणच असं आहे की आत्ताचे जे सिमेंट काँक्रिटीकरण होत चाललं आहे, डोंगर पोखरणं म्हणा, ह्या ज्या गोष्टी होत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे जे उष्माघात आणि आपल्या मानवी शरीरावर होणारे जे परिणाम आहेत, मागील 2 वर्षामध्येचा जर सर्वे केला तर त्यामध्ये लक्षात येईल की उष्माघातामुळे खूप लोकांचे बळी गेलेले आहेत. त्याला कारणच हे आहे की आपल्या निसर्गाने आपली साथ सोडलेली आहे. तर आपण निसर्गाला धरून ठेवलं पाहिजे. आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ऑक्सिजनची काय किंमत आहे. ही आपल्याला निसर्गाकडून फ्री मिळाल्यामुळं आपल्याला त्याची किंमत राहत नाही. तर मागील 2 वर्षापासून आमचा हा संकल्पच आहे की आपण स्वतः जरी जागा नाही मिळाली तरी रस्त्याच्या कडेने सुमोटोमध्ये झाडे लावायची. त्याच्यासाठी कुठल्या प्लॅटफॉर्मची गरज नाही आहे. पण आम्ही जेव्हा ही संकल्पना आमच्या घरी मांडली त्यावेळी आमच्या घरातून खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभलं. त्यांनी हा मुद्दा मांडला की नागझरी जे माझं सासर आहे तिथं नागझरी ग्रामविकास संस्था ही संस्था मागील 2-3 वर्षापासून कार्यरत आहे आणि ती अशा प्रकारची कामं स्वतः पुढे येऊन योगदानानं करते. मग हीच संधी आम्ही साधली आणि आम्ही ह्या संधीचा फायदा घेऊन पुण्यावरून इथे झाडे लावण्यासाठी खास आलेलो आहे. मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की प्रत्येकानं आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी एक जरी झाड लावलं तरी भविष्य काळामध्ये जी आत्ताची उणीव भासते किंवा जो उष्माघाताचा आपल्या सर्वांना त्रास होतोय तो 100% कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद. नमस्कार, मी नागझरी गावची सरपंच वैशाली यादव बोलते. जसं आत्ता मामांनी सांगितले त्याप्रकारे सर्व झाडे लावण्यापासून किती फायदे आहेत ते आपल्याला त्यांच्या बोलण्यातून कळलेलेच आपल्याला. पण तरीही आपण याच्यापेक्षा आणि मगाशी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण जर जिथे जागा भेटेल तिथे एकही वृक्ष प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याची जोपासना करून केली तर मिळणारा ऑक्सिजन आणि त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम अवश्य आपल्याला भविष्यात टळू शकतील आणि माणसांना खूप या प्रमाणात फायदा होऊन त्यांचे आरोग्य निरोगी ठरू शकेल. धन्यवाद. नमस्कार, मी मनीषा अप्पासू मुळीक. मी नागझरी गावची माहेरवाशीन आणि मुळीवाडीची सासर आहे. त्यामुळे माझं या गावाशी माहेर सासर एकच असल्यामुळे एक ऋणानुबंध नेहमी असतो आणि इथल्या सर्व सामाजिक कामामध्ये भाग घेण्यासाठी मला नेहमी उत्साह वाटतो. आज पण कळालं की अशी संकल्पना वृक्षारोपणाची आहे. कळाल्याबरोबर मी मिस्टरांना म्हटलं चला आपण जाऊया. आणि हा एक खूप छान उपक्रम आहे. झाडे लावल्यानंतर काय काय फायदे होतात हे सर्वजणांनी सांगितलंच. आणि त्याच्यातच आपण झाडे लावले की आपले आता ही छोटी छोटी मुलं इथं आलेले आहेत, आपल्यामुळे त्यांना देखील प्रेरणा मिळते. त्यांना देखील समजतं की पुढच्या पिढीला समजतं की आपण झाडे लावल्यानंतर किती फायदे आहेत वगैरे. मी नागझरी उपसरपंच. नागझरीचा तसा ह्या पालट केला ते नागझरीची ग्रामविकास संस्था यांनीच कायापालट करण्याचं ठरवलेलं आहे. बरीच कामं त्यांनी आत्ता हाती घेतलेली आहेत.
चांगली कामं केलेली आहेत. बंधारे असतील, ही झाडांचं काम असतील, बरेच कामं तसे त्यांनी मार्गी लावलेले आहेत. नागझरीचा कायापालट करायला फौजी यांनीच कायापालट म्हणजे त्यांच्या ग्रुपने ठरवलेलं आहे. तरी गावाचं चांगलं काम चाललेलं आहे. त्यांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आपल्या गावच्या API यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभारी मानतो. कारण त्यांनी गावाची ओळखून ही गरज ओळखून आज आपल्याला ही वृक्षारोपणासाठी जी मदत केली आणि या सर्वांसाठी नागझरी ग्रामविकास संस्था अग्रेसर राहिली. त्यांनी ह्या झाडं लावण्याचा पुढाकार जो घेतला ह्यो नागझरीच्या गावाच्या हिताचाच आहे. तसेच इतर जे त्यांनी संकल्प राबवलेला आहेत गावामध्ये, मग बंधाऱ्यातला गाळ असू द्या किंवा गाव स्वच्छतेचं काम असू द्या, हा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. गाव म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत आणि इथून पुढच्या त्यांच्या सर्व कार्यास किंवा वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. तसेच API साहेबांनाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. अमृतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी गेली वर्षभर नागझरी गावातल्या काही माजी सैनिक आणि तरुणांनी एकत्र येऊन ग्रामविकास संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेकडून जे गावातील अतिशय साफसफाईचं चांगल्या प्रकारे काम चालू आहे, तो ह्यात हे काम चालू राहणार आहे. यासाठी आम्हा सर्व नागरिकांचा आणि लोकांचा त्याला उत्स्फूर्त पाठिंबा आहे. आज नागझरी गावच्या सुनबाई वैशाली भोसले मॅडम API यांनी जो स्थित उपक्रम इथं राबवला त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो. आणि झाडे लावा झाडे जागवा ही संकल्पना इथून पुढेही या परिसरात आणि या गावामध्ये अशीच सुरू राहणार आहे. ज्या पद्धतीनं वैशाली मॅडमनी पुण्यात राहून ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली, तसेच देशात अग्रेसर LIC मध्ये त्यांनी नाव कमवले त्या माजी सरपंच मुळीकी मॅडम यांनी सुद्धा इथून पुढं असं 100 झाडांचं संकल्पना आम्हाला सांगावी, आम्ही तुम्हाला जागा सांगू आणि त्या पद्धतीनं आपल्या पुढाकारानं हा उपक्रम राबवला जाईल. जलसंधारणाची आणि मनसंधारणाची कामं इथून पुढं या गावामध्ये या तरुणाकडून आणि या फौजी संघटनेनं अशीच चालू राहतील आणि या सर्व कामाला आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. विश्व शांतीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी विश्व प्रार्थना हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, मानसाने मानसासी मानसासम वाघने, हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे, अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसासी मानसासम वाघने, हीच मुची प्रार्थना. भोवताली दाठला अंधार दुःखा
जरी सूर्य सथ्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी दे आम्हाला काजव्याचे जागणे, मानसाने मानसासी मानसासम वाघने, हीच अमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मानसाने मानसासी मानसासम वाघने, हीच अमुची प्रार्थना, हीच अमुची प्रार्थना, हीच अमुची प्रार्थना, हीच अमुची प्रार्थना. विश्वाच्या पंचमहाभूतांच्या रक्षणासाठी सर्वांनी शपथबद्ध व्हा. प्रत्येकाने प्रत्येकाशी माणसासारखे वागूया, माणसाने माणसाशी माणसासारखे वागूया. हाच आदर्श मानवता धर्म आपण साऱ्यांनी जपूया. रुपाली रामदास भोसले, नागझरी पोलीस पाटील. आज जलसंधारणाच्या कामासाठी आम्ही सर्वजण इथं आज एकत्र आलेलो आहोत. नागझरीमध्ये ही जलसंधारणाची सुरुवात 2016 पासून जी सुरुवात झालेली आहे ती त्याच्यापासून पाणी फाउंडेशनपासून सर्वजण एकत्र आलेत आणि तेव्हापासून ही चळवळ आपण सुरू करत आहोत. आणि आज पोलीस पाटील यांच्या या पदावर असताना मी आज एवढं बोलू इच्छिते की यातून जलसंधारणाच्या कामातून सर्व लोक एकत्र येतात आणि त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते, शांतता व सुव्यवस्थेचं काम घेतलं जातं आणि त्यामुळं तंटामुक्तते शांततेचं वातावरण गावामध्ये पसरलेलं आहे. आणि अचानक होणारी सर्वजण एकत्र आल्यामुळे बरेचसेच आपले प्रॉब्लेम एकत्र आल्यामुळे मिटून जातात आणि जलसंधारणासारखं समाजाच्या हितासाठी जे असलेलं काम आहे ते आपण सर्व एकत्र येण्याच्या माध्यमातून आपण पूर्ण करत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत भोसले, माझं गाव नागझरी. मी सध्या पुण्यामध्ये असतोय. एक सामाजिक कामाची ओढ या नात्यानं आम्ही गावातले एक 13 सदस्य एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं नागझरी गावामध्ये नागझरी ग्रामविकास संस्था
या नावाने एक सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे. ही संस्था आम्ही जानेवारी 2024मध्ये स्थापन केली आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये संस्थेच्या माध्यमातून पहिला उपक्रम हातात घेतला. ते गावातल्या माजी सैनिकातली काही सैनिक व गावातली तरुण मंडळी यांनी पहिला ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ सुरुवातीला 5 जणांनी सुरुवात केलेली चळवळ आज जवळजवळ 40 जणांची चळवळ सुरू झालेली आहे. हा पहिला उपक्रम करत असताना आम्ही त्याचबरोबर जलसंधारणाचं काम हातात घेतलं. जलसंधारणाच्या माध्यमातून गावातलं ओढा खोलीकरण, रुंदीकरण, त्याचबरोबर जुन्या CCTची दुरुस्ती असे वेगवेगळे उपक्रमही सुरुवात केलेले आहे. आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत असताना आमच्या गावातल्या सुनबाई सौ वैशाली अमृत भोसले ह्या पुण्यामध्ये पोलीस पदावरती कार्यरत असून त्या API या पदावरती खराडी पोलीस स्टेशनला काम करतात. तर एक गावाची सामाजिक कामाची ओढ हाच धागा पकडून त्यांनी आज त्यांच्या मिस्टरांचा वाढदिवस करताना एक 57 झाडांचं वृक्षारोपण गावामध्ये केलेलं आहे. ही चळवळ अविरतपणे सुरू राहील याच उद्देशानं काही पडद्यामागून मोठे मोठे हात आपल्याला मदत करत आहेत. आणि ही चळवळ सुरू करताना काही सामाजिक संस्थाही आम्हाला मदत करतात. आता संस्थेच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर आत्ता आम्ही ह्या 2 महिन्यामध्ये संस्थेला जे काही आपल्याला निधी मिळवण्याकरता जे काही डॉक्युमेंट्स लागतात, त्याचबरोबर आपल्या 35 AC असेल, 12A असेल, ATG असेल, CSR 1 असेल, नीती आयोग असेल, हे वेगवेगळे केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे सगळे लागणारे सर्टिफिकेट या संस्थेनं कलेक्ट केलेले आहेत. आता मी एक संस्थेचा पदाधिकारी या नात्याने एक आवाहन करतो की आमची संस्था ही सामाजिक कामामध्ये CSRच्या माध्यमातून खूप एक सामाजिक उपक्रम राबवणार आहे. तर आम्हाला एक CSRच्या माध्यमातून फंड मिळावा आणि मोठ्या दानशूर व्यक्तींनी पुढे यावं आणि संस्थेला एक हातभार लावा एवढं आवाहन मी करतो. धन्यवाद. मी रामदास वसंत भोसले, राहणार नागझरी. हा संस्थेचा स्थायी सदस्य असून मी नागझरी ग्रामविकास संस्थेचा एक कर्मचारी आहे. तर आम्ही आता सरासरी एक 30-35 आठवडे झाले आम्ही ही अविरत सेवा सुरू केलेली आहे. एक कर्म करायचं आणि त्या फळाची आशा करायची नाही, अशा एका उद्देशानं आम्ही काही जण एकत्र येऊन सुरुवात केलेली पण आता ह्याचा वटवृक्ष होऊ लागलेला आहे. तर याचं आम्ही सुरुवात असं करताना कारण गावामध्ये एक पहिल्यांदा स्वच्छता सुरू केली. स्वच्छतेच्या माध्यमातून नंतर आम्ही गावामध्ये औषध फवारणी, मच्छरसाठी वगैरे, तणनाशक अशा वेगवेगळ्या फवारण्या वेळोवेळी करत असतो. आणि आता नंतर याला एक व्याप्ती वाढावी आणि थोडंसं एक आकार मोठा व्हावा, याची गगनभरारी घ्यायची या उद्देशानं आम्ही आता जलसंधारणाच्या कामांना चांगली वेगाने सुरुवात केलेली आहे. आम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे. गावातल्या आमच्या इतर ज्यांना हे काम जमत नाही त्यांनी आपली आर्थिक मदत म्हणून आम्हाला बऱ्यापैकी मदत केलेली आहे. अशा दानशूर व्यक्ती आमच्यामध्ये आहेत, पण आम्हाला आणखीन यामध्ये अजून बाहेरची मदतीची गरज आहे कारण आमच्या कामाची व्याप्ती मोठी आहे. आता आम्ही हळूहळू वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे, CCT, हे आम्ही डोंगर पायथ्याची कामे अशी हाती घेणार आहे. आणि बऱ्यापैकी आम्ही त्यात यश पण मिळवलेलं आहे. पण आम्हाला हा मोठा चढ चढायचा आहे. यासाठी आम्हाला सर्व स्तरातून मदत मिळावी यासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून CSR फंड मिळण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती सर्व कागदपत्रे आता आम्ही जमवजमव केलेली आहे. आणि आमच्या कामाला आता बऱ्यापैकी वेग आलेला आहे. गावातील सर्व इतर मान्यवरांचे सुद्धा आम्हाला सहकार्य लाभते. आणि आता इथून पुढे आम्हाला बाहेरचे सहकार्य लाभणार आहे, ते पण लाभायला लागलेलं आहे आणि आमच्या त्यामध्ये वाढ होत आहे. तर मी फक्त एवढीच आशा करतो की आम्हाला एक सत्कार्य करताना सगळ्यांची साथ मिळावी आणि बाहेरची साथ, आर्थिक साथ महत्त्वाची मिळावी, हीच आमची अपेक्षा.
नमस्कार. उद्योग व्यवसायाची सुवर्ण संधी शोधू इच्छिणाऱ्या अनेक सुशिक्षित युवक युवती आणि सर्वसाधारण भावी उद्योजक बनू पाहणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी एका सुवर्ण संधीचा परिचय करून देणारा हा व्हिडिओ. आपल्याला जर उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करण्याची इच्छा असेल तर विश्वकर्मा फूड्स इंडिया सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग आणि विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोरेगाव सातारा यांनी आयोजित केलेल्या सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायाच्या प्रत्यक्ष अनुभूतीजन्य कंपनीमध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सहभागी होऊ शकता. या निवासी असणाऱ्या 4 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उद्योग व्यवसायाबाबतची 0 ते 100 प्रत्येक टप्प्यावरील माहिती, त्याचं सूत्र, शास्त्र, तंत्र या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला शिकता येईल. प्रत्यक्ष उत्पादन बनवण्याची फॉर्म्युलेशन्स, त्याची पद्धती, त्याची सेल्फ लाईफ, त्याचं मार्केटिंग, शासन स्कीम्स, कर्ज प्रकरण, सबसिडी, मशिनरी या सगळ्या विषयांची माहिती या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला शिकता येईल. तेव्हा आपण जर सोयाबीन प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये, फूड इंडस्ट्रीज उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न बाळगत असाल तर या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जरूर सहभागी व्हा. दिसणाऱ्या नंबरवरती संपर्क साधून अधिक. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.